गेटवे ऑफ इंडिया शांत उभा होता. पण अचानक आकाश काळं झालं आणि ढगांमध्ये एक भेग पडली. काळ्या आकाशातून प्रचंड ऊर्जा बाहेर आली आणि काही क्षणात एक रहस्यमय पोर्टल उघडलं. कुणीही समजू शकत नव्हतं हे नेमकं काय होतं. त्या पोर्टलच्या आत दिसत होती दुसरी मुंबई, आपल्यासारखीच पण पूर्ण वेगळी. महाकाय होलोग्राफ आकाशात चमकत होते. पण एक गोष्ट भयानक होती, तिथे एकही माणूस नव्हता. ही प्रगती होती की विनाश? पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या भविष्याच्या मुंबईत प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक स्क्रीनवर दिसत होतं मराठ्यांचं चिन्ह. इतिहासाचा हा ठसा भविष्याच्या जगात कसा? हा योगायोग होता की एखादं लपलेलं गुपित? सत्य जाणून घेण्यासाठी मी त्या पोर्टलमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पण मी तिथे एकटा नव्हतो. कोणीतरी माझ्याकडे पाहत होतं. धुक्यामधून एक सावली पुढे येत होती. लाल डोळे, अमानवी शक्ती. तो या जगाचा शासक होता. या विनाशामागे याचाच हात होता. तो माझ्यासमोर उभा होता. या दोन जगांचं भविष्य आता या क्षणावर ठरणार होतं. आणि अचानक माझ्या आत काहीतरी जागृत झालं. मराठ्यांचं चिन्ह तेजाने चमकू लागलं. भवानी तलवारीची शक्ती प्रकट झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती माझ्या आत जागृत झाली होती. इतिहास पुन्हा जिवंत झाला होता. ही फक्त लढाई नव्हती, हा इतिहास आणि भविष्य यांच्यातील युद्ध होतं. प्रचंड प्रकाशानंतर अंधार नाहीसा झाला. शहर पुन्हा जिवंत होऊ लागलं. पण कथा इथे संपत नाही, कारण आकाशात पुन्हा एक पोर्टल उघडलं. ही फक्त सुरुवात होती एका नव्या जगाची.